नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय दिव्यांगांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मुंबई येथे एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्याचे, बघा मी काय म्हणतो, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल साहेब हे आणि दिव्यांग मंत्रालयाचे सचिव श्री तुकाराम मुंढे साहेब यांच्या समवेत ही महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये इंडिया AI इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AI क्षमता उघडण्याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पाडली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या बैठकीमध्ये तुकाराम मुंढे साहेब यांनी अतिशय महत्त्वाची बातमी दिली की आत्ता दिव्यांग बांधवांसाठी एक सेपरेट पोर्टल तयार केलं जाणार आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध केले जाणार आहेत. तर त्या बैठकीमध्ये नेमके तुकाराम मुंढे साहेब काय म्हणाले हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर यामध्ये महाराष्ट्रातील दिव्यांगांची संख्या, त्यांचे अपंगत्वाचे प्रकार व गरजा यांची अचूक माहिती संकलित करून त्यावर आधारित धोरणे राबवली जात आहेत. म्हणजे राज्यातील जेवढेही दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांगांची एकूण संख्या किती आहे, त्या दिव्यांगांचे प्रकार किती आहेत आणि त्यांची गरज नेमकी काय आहेत याविषयी संपूर्ण माहिती गोळा करून ती माहितीच्या आधारावरती दिव्यांग व्यक्तींना समाज व अर्थव्यवस्थेसाठी योगदान देणारे सक्षम घटक बनवणे हे राज्याचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि यासाठी AI व मशीन लर्निंगच्या साहाय्याने दिव्यांग सक्षमीकरणाला नवीन दिशा मिळू शकते. शासनाच्या वेबसाईट्स व पोर्टल दिव्यांगांसाठी सुलभ करण्याकरता आम्ही सर्वजण त्यावरती भर देत आहोत आणि नजीकच्या काळामध्ये म्हणजे काही दिवसामध्ये एक सर्वसमावेशक सुलभ डिजिटल पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. बघा, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुकाराम मुंढे साहेब यांनी एखाद्या गोष्टीची घोषणा केली म्हणजे ती गोष्ट 100% सक्सेस होणार किंवा ती अस्तित्वात येणार. म्हणून तुकाराम मुंढे साहेब यांनी सांगितलं की काही दिवसानंतर, काही काळानंतर एक सर्वसमावेशक सुलभ डिजिटल पोर्टल विकसित केलं जाणार आणि या पोर्टलवर एकदाच नोंदणी केल्यानंतर, बघा फक्त एकदाच नोंदणी केल्यानंतर पात्र असलेल्या सर्व योजना आणि त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र आधीची माहिती दिव्यांग व्यक्तीस उपलब्ध होतील असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजेच मित्रांनो, आता असं एक पोर्टल येणार आहे की त्या पोर्टलवरती फक्त आपल्याला एकदाच नोंदणी करायची आहे आणि एकदा नोंदणी केल्यानंतर राज्यातील कुठल्याही विभागाच्या संदर्भात दिव्यांग व्यक्तीला जर त्या योजनांचा, सोयी सुविधांचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळे कागदपत्र जमा करायची गरज नाही आहे. तर या अगोदर आपल्या रजिस्ट्रेशन करताना जे काही आपण कागदपत्र त्यावरती अपलोड केलेले आहेत ते कागदपत्र डायरेक्ट तिथे मिळतील आणि त्या कागदपत्रांच्या सहाय्याने आपल्याला त्या संबंधित योजनेचा, सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून एक सर्वसमावेशक वेब पोर्टल, एक वेबसाईट उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि ती दिव्यांगांसाठी सुरू केली जाणार आहे. तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय हे मुख्य सचिव जे काही राज्याचे आहेत त्या मुख्य सचिवांच्या समोर तुकाराम मुंढे साहेब यांनी सांगितलं आहे. जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देतोय. आता राज्याचे जे मुख्य सचिव आहेत राजेंद्र अग्रवाल म्हणून, तर ते कॉम्प्युटर रिलेटेड खूप प्रगत व्यक्ती आहे, लक्षात ठेव. म्हणजे त्यांना कॉम्प्युटरची खूप आवड आहे, त्यामध्ये त्यांचं शिक्षण आहे आणि त्यांच्या कामामध्ये प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटरचा कसा वापर केला जाणार याचा अभ्यास असल्याने ते त्या कामावरती भर देतात. म्हणून तुमच्यासाठी, आपल्यासाठी, जर आपल्या दिव्यांगांसाठी जर AIच्या मदतीने असं जर चांगलं पोर्टल त्या ठिकाणी उपलब्ध झालं तर दिव्यांग व्यक्तींना जे काही कागदपत्र प्रत्येक वेळेस 17 ठिकाणी 17 वेळेस फॉर्म भरावे लागतात, कागदपत्र गोळा करावे लागतात, तर ते अडथळा असल्याने त्या योजनेचा लाभ मिळत नाहीत. लाभार्थी वैतागून जातो आणि तो त्या योजनेचा लाभ घेण्याच्या ऐवजी सोडून देतोय. त्यामुळे अनेक योजना ह्या कागदोपत्री राहतात, चुकीच्या लोकांना त्याचा लाभ मिळतो आणि खरा लाभार्थी तसाच राहतो. म्हणून तुकाराम मुंढे साहेब यांनी जो निर्णय घेतलाय तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून तुकाराम मुंढे साहेबांना
आणि मुख्य सचिवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देतोय। तुम्ही सुद्धा शुभेच्छा द्या, कारण हा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आपण सुद्धा या अगोदरच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून विनंती केली होती की सर असं एक वेबसाईट तयार करा, असं एक पोर्टल तयार करा की त्यामध्ये दिव्यांगांना एकदा काही फॉर्म भरला का पुन्हा पुन्हा वेगळे माहिती भरण्याची गरज नाही। अखेर त्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय प्रशासन घेत आहे, तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय। सदर व्हिडिओ सदर माहिती अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण आहे। सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।